हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही आज आलो आहोत मूवी बघायला. धनींचे फ्रेंड्स म्हणजे कमीत कमी 40-50 फ्रेंड्स आहेत आणि त्यांचे वाईफ्स आहेत. सगळेजण मिळून आलो आहोत छावा मूवी बघण्यासाठी. तर आपण बघूया मूवी कशी आहे आणि म्हणजे मूवीची स्टोरी जी आहे ती कोणाबद्दल आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्मकथा आहे ती सगळी, त्यांच्याबद्दल स्टोरी आहे सगळी. बघूया आपण. हां, मग आपण बघूया मूवी कशी आहे आणि तुम्हालाही मी सांगते की मूवी कशी आहे, आम्हाला कशी वाटते. आणि इतक्या मित्रमैत्रिणींच्या जोडीला तर ती अगदी मजेशीरच होणार आहे. जसा एन कॉलेज मित्र आहे, त्यांचे मिसेस आणि काही मैत्रिणी आहेत, त्यांचे मिस्टर, असं मिळून आम्ही एक 50-52 जण आलो. असं कवर ज्योती विनोद विनोद महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आता आम्ही सगळे चाललो आहोत. अर्धे तर पोचले थिएटर मध्ये. आता आम्ही स्पेशली मूवी साठी अशी नथ घातलेली आहे. पारंपरिक पद्धतीने वेशभूषा केली आहे. चला आपली मूवीला लेट होते. हिमाचल यमुना गंगा उच्चल जल तरंगा सब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. सगळा ग्रुप बसलेला आहे इथे एकत्र. कोण आहेत कुठे आहेत शोधावे लागतील. हे बघा काळोखात दिसत नाही म्हणून भाऊ लाईट मारतात ते. सगळ्यांना बघा. हो दिसले 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 सगळे दिसले. हा सीन बघताना अक्षरशः अंगावर काटे उभे राहिले की संभाजी महाराज हे किती शौर्यवान होते. त्यांनी सिंहाचा जबडा फाडलेला होता. म्हणजे त्यावेळेस इतकी ताकद होती त्यांच्यामध्ये. आणि पूर्ण थिएटरमध्ये फक्त संभाजी महाराजांचा नावाचा जल्लोष चालू होत्या, घोषणा चालू होत्या. खरोखर छावा मूवी ही खूप खूप छान पद्धतीने ही आपल्याला दाखवण्यात येत आहे. तर मी तर म्हणेन प्रत्येकाने ही मूवी बघितलीच पाहिजे. इतकी सुंदर मूवी आहे. मूवीचा शेवट हा अत्यंत दुःखद होता की आपल्या संभाजी महाराजांना किती वेदना सहन कराव्या लागल्या. अक्षरशः थिएटरमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि सगळे अगदी स्तब्ध झाले होते हे सगळं बघून की किती त्रास हे आपल्या संभाजी महाराजांना सहन करावा लागलेला. मनामध्ये एक राग होता आणि खरोखर दुःखही होतं. प्रतिक्रिया घ्या आणि आम्हाला पाठवा. थँक्यू. त्यांनी कसं वाटलं मूवी तुम्हाला. खूप छान पिक्चर आहे. संभाजी राजे यांच्या आत्मचरित्र आणि त्यांचा अख्खा इतिहास सांगणारा मूवी आहे. खूप छान बनलं मूवी आणि इफेक्ट्स आणि ॲक्शन खूप मस्त होतं. अनिल भाऊंचं आपण स्पेशली घेऊया. त्यांचं काय मत आहे. हा, कशी वाटली तुम्हाला मूवी. एवढे पहिल्यांदा आपण 70 लोक एकत्र आलो मूवीला एका ग्रुपचे. आणि ही अशी मूवी आहे ना आपल्या मुलाबाळाला आता थोडं भाविक वातावरण भाविक बनलं आहे. अजून काय बाहेर निघत नाही. अच्छा, नाही घोषणा हर हर महादेव संभाजी महाराज. आपण लहानपणापासून संभाजी महाराजांबद्दल ना ऐकत आलेलो आहो, वाचलेलं आहे. त्यांचं जे कर्तृत्व आहे, वीरता आहे
ही ऐकून होती, पण ही आज प्रत्यक्ष बघायला भेटलेली आहे त्या मूवीच्या थ्रू. महाराजांना घरी घेऊन चाललोय. आणि खरोखर सांगते, म्हणजे जी त्यांची वीरता आहे ना, त्याला तर काय त्याच्यापुढे शब्द नाहीये. आणि त्यांनी जे सहन केलेलं आहे आपल्या स्वराज्यासाठी, ते सुद्धा म्हणजे आपण प्रत्येक जण हळवा झालेला आहे, प्रत्येक जण भाऊ झाला. त्यांचं त्याग आणि स्वराज्यासाठी संपूर्ण आपलं आयुष्य त्यांनी अर्पण केलं आहे. हो. असं ना भूतो ना भविष्यती असं राजे ना झालं होतं, नाही होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यस, बस ही प्रतिक्रिया खूप छान होती. काय वाटलं मूवी बघून? रडूनच गेला वेळ. रडूनच गेला, पण गरज होते ना अशी मूवी बघणं पण गरजेचं आहे. रोना आ गया. आम्ही मूवी बघून बाहेर आलो आणि खरोखर सांगते, म्हणजे इतकी इमोशनल आहे ना. सुरुवातीला महाराजांबद्दल जे त्यांचं वीरता आहे, ती बुद्धिमत्ता आहे, ते सगळं जे संभाजी महाराजांबद्दल होतं ना, म्हणजे ही स्टोरी ॲक्च्युली ना शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी कसं स्वराज्य हे पुढे नेलं, त्यांचं जे कर्तृत्व होतं, काम होतं, ते कसं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या बुद्धिमत्तेची, त्यांची शूरता ही त्या मूवीमध्ये दाखवलेली आहे. छावा, याचा वाघाच्या पिल्लाला छावा म्हटलं जातं. आणि खरोखर शिवाजी महाराज हे आपले वाघ होते आणि संभाजी महाराज हे वाघाचे एक बच्चा होता. तो तेवढा शूरवीर होता. या मूवीमध्ये तेच कळलेलं आहे. मूवी बघून आता आम्ही घरी आलो आहोत आणि ना त्याच्याबद्दल जसं चर्चा करत होतो. म्हणजे कसं वाटलं जरी तुम्हाला? छान पिक्चर बनवलाय आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हती. या पिक्चरमुळे बऱ्याचशा लोकांना त्याची माहिती मिळेल. आणि संभाजी महाराजांचं शौर्य आणि मराठा साम्राज्यासाठी केलेलं त्यांचं बलिदान हे कधीच विसरता येणार नाही. अच्छा. आणि कसं ऍक्च्युली शेवटचे जे सीन्स होते ना, जे संभाजी राजांबरोबर मुघलांनी केलेला अत्याचार आहे, त्यांना भाग अपेष्टा करून त्यांना त्रास देऊन त्यांना मारलं गेले, तर ते सगळं बघणं थोडं इमोशनल होतं. मी म्हणेन लास्टला थिएटर मधून निघताना हे सगळे सॅड होते. जे आम्ही सुरुवातीला तुम्ही बघितला असेल की मस्ती करत होतो, हसत होतो, सगळं असं मस्ती मस्करी चालू होती, पण एंडला जाताना सगळे अगदी एकमेकांना बाय हे करूनच निघाले. इमोशनल झाले सगळे, खूप इमोशनल झाले होते सगळे. सीनच तसा एवढा इमोशनल होता ना, ते एवढे हाल यातना त्यांना दिले गेले ना, ते बघवत नव्हते. मी तर अक्षरशः डोळे बंद करत होती. आणि हे आपण तर फक्त पिक्चराच्या माध्यमातून बघतोय रिअलिटी, आणि आपण मग त्या काळात पोहोचतो आणि कसं त्यांच्यावर अत्याचार झाला असेल, कसं त्यांनी सहन केलं. आणि ते इतके वीर होते, इतके शौर्य होते. डायरेक्टर आणि प्रोड्युसरनी मूवीच्या माध्यमातून लोकांना हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केला. विकी कौशलची ऍक्टिंग खूप छान ऍक्टिंग, खूप सुंदर आहे. आणि संपूर्ण पिक्चर त्याच्यावरच आहे आणि त्याची ऍक्टिंग एकदम सुपर्ब आहे. असं दाखवलंय त्याला, उंच धिप्पाड असं दाखवलंय. आणि आपले बरेच मराठी कलाकारही त्या मूवीमध्ये आहेत, तर तेही खूप छान. सगळ्यांची ऍक्टिंग खूप खूप छान आहे. तर हा ब्लॉग मी आता इथेच संपवते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हीही नक्की मूवी बघायला जा. बाय.